बॉलिंग अटॅक काय राहील सागर ते बघायचं. बॅटिंग मध्ये चला शैलेश काळे आणि बाबुराव पाटीलने बॅटिंग अटॅक वैयक्तिक सांभाळले. बॉलिंग अटॅक कसा राहील कारण की मल्हार, शैलेश, सचिन स्वतः आहे, बाबुराव स्वतः आहे. ही बॉलिंग अटॅक जी आहे ती कशी यूज केली जाते. मॅच दिशेने आपण जातोय. पाच ओव्हरची मॅच, 5 चेंडू प्रत्येक ओव्हर मध्ये असणार आहेत. चला मॅचला लगेच सुरुवात करूयात. टॉस जिंकला पाटण वॉरियर्स अतुल भालेकरच्या टीमनं आणि त्यांनी बॅटिंग घेतली आहे. जय मॅचच्या दिशेनं पहिला चेंडू, आवाज झाला बॅटचा. चेंडूने बॅटचा ज्या पद्धतीने संपर्क झाला, कॅच घेण्यासाठी जो कॉल होता ही चुरस आहे की सागर सुपुडे या मॅचला भाऊ वेगळी मजा आहे. अशी तशी मॅच नाहीये. कोण कोणाकडून टाळ्या वाजवणार हेही बघितलं जाणार आहे. म्हणजे तू जो पाटण वॉरियर्स ए कडून टाळ्या वाजवला तेही लक्षात घेणार, पाटण बी कडून टाळ्या वाजवला तेही लक्षात होणार. फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळलाय. संतोष स्वतःहून वेगानं जातो. पहिली धाव, दुसरी धाव संकटात अडकू शकते. संतोषची फेकी चांगली राहते नेहमी. आताच्या धावा तब्बल 3 धावून घेतलेल्या 2 ओव्हर थ्रूची 3 धावा. स्कोर सुरुवात झाली. सचिनला पाहत आहे ओव्हर क्रमांक 1 मध्ये तो दाखल झालाय. राजेश कुराडे, भरत कुराडे दोघेही A1 जोडी आपल्या गावची गोष्टवाडी टीमची सध्या मैदानामध्ये दाखल झाली आहे. विकेट घेण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन, पुन्हा बीस होतोय. आणखीन एक चेंडू. व्हाईट +1 आहे. येस, व्हाईट नाहीये ना. थँक्यू सॉरी. व्हाईट +1. कारण की आता जो विकेट कीपर आहे तो चेंज केला. बाबुराव पाटील स्वतःहून चालला विकेट कीपर ॲज. शैलेश काळेला तिथून लॉंग ऑन रिझलला ढकललं. ते ढकललं असतं, ते हकललं नसतं. ढकलला तिकडे, तिथे सरकवलाय. चेंडू पडल्यानंतर थोडंसं गती परिवर्तन, बॅट स्विंग केली. कारण की सचिनची जी गोलंदाजी आहे इज व्हेरी चालाक ब्रो. हुशार आहे तो, चालाक आहे, चतुर आहे. वैविध्यपूर्ण जी गोलंदाजी असते ती रबर बॉललाही तो दाखवतो. वड बॉल अप्रतिम चेंडू हाताला, बँड होऊन खेळला. कॅचचा कॉल निघून जातोय सीमारेषे बाहेर. बॉस चषक 2025चा आणखीन एक षटकार येतोय. या ओव्हर मधला पहिला षटकार, या इनिंग मधला पहिला षटकार. 11 धावा आता स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेत. 11. पहिल्या षटकाचा खेळ अगदी संपुष्टात आलाय. प्रत्येक ओव्हर मध्ये 5 चेंडू आहेत. आपण एक चेंडू कमी केलाय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. 11. शैलेश काळे दाखल झालाय ओव्हर क्रमांक 2 मध्ये. भरत कुराडेसाठी पहिला चेंडू, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव.
पावसाची येणारी रिमझिम धार आणि यामध्ये आपण पाहिली तर अगदी खेळपट्टी थोडीशी ओलसर आता झाली आहे आणि याच ओलसर खेळपट्टीवरती आता गोलंदाजी पडल्यानंतर झालेला बाउन्स अतिरिक्त अंपायरनं पाहिला. त्यांनी सांगितलं 1 बाउन्स देखील आहे, बाईट देखील आहे, कारण की लेग अंपायरनं इशारा केला की हा 1 बाउन्स यावेळी दिला गेलाय. आणि जो पाऊस वाढलाय त्याचा उपयोग गोलंदाजाला होऊ शकतो. लफखाण्याचा प्रयत्न, एक धाव भरत कुराडेच्या बॅट मधून, सिंगल कंप्लीट केले. सचिनचा थ्रो चांगला पडतो, कारण की सचिनचा थ्रो हा चांगला मानला जातो, ताकद असते त्या थ्रो मध्ये. एक चांगली कॅच, एक चांगली झेल यावी मात्र पकडली आहे. विकेटचं होईल पतन आणि बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर फलंदाज राजेश कुराडेला मात्र अगदी यावं लागेल माघारी. एक मोठी विकेट राजेश कुराडेच्या माध्यमातून पाटण वॉरियर्स ब संघाला भेटतीये, कारण की तब्बल चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे 2. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 14-14. पृथ्वीराज यादव स्वतःहून दाखल झालाय. सोनू बॅटिंग साठी. आफ्टर लॉंग टाइम हाही खेळाडू आपण पाहिलं तर पाटण वॉरियर्स या टीम मधून खेळताना दिसतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. बॅट्सविंग आणि चेंडू तदनंतर जातोय शैलेश काळे, पृथ्वीराज, दोघांची नजरेला नजर भिडली आहे. दोघांमध्ये एक वेगळा संघर्ष, दोघांमध्ये एक वेगळी चुरस, हमरी तुमरी या दोघांमध्ये चालू झाली आहे. कारण की पाटण वॉरियर्स ब संघ आहे तो कुठे ना कुठे मुकाबलेमध्ये आणखीन टाईट करण्याचा प्रयत्न करणार आहे. यॉर्कर अगदी खेळून काढलाय सर बॅटीनं, एकच सिंगल धाव दिली आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये, एकाच धावेचा प्रयत्न. भरत आणि पृथ्वीराज. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ झालाय. 1 टू गो, धाव संख्या 15. की या मॅच मध्ये हाही फटका चांगला आहे. मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढले आहे. खेळाडू, कॅच पकडली जातीये. विकेटचं पतन शैलेश काळेला बघा. ओहो, ही वेगळी मजा आहे भाऊ. शैलेश काळे एन्जॉय करतो मॅच. शैलेश काळे या मॅच मध्ये एक वेगळाच आनंद आणि जल्लोष विकेट पडल्यानंतर करतोय आणि हा जल्लोष बांगलादेशनं केला होता. त्यानंतरच माहित नाही, पण सुरुवातीला जल्लोष असाच होता. जी नागिन बाहेर आली होती ती बांगलादेश टीम कडून आली श्रीलंकेसोबत, आणि ती ऍक्च्युली भारतानं टीमनं नंतर आपण पाहिलं तर जिरवली, पण मजा आली. शैलेशचा एक वेगळी अदा. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला. टीमची टोटल 15 या धावसंख्येवरती. ही मॅच महत्वाची काय माहितीये, पाटण वॉरियर्स ए टीम इज अ ऑफिशियल टीम जो पहले से चलता आ रहा है. पाटण वॉरियर्स भी एका रात्रीत बनलेली टीम, आणि हा जो संघर्ष आहे तो बघायचा आम्हाला. कारण की शैलेशने जे खेळाडू गोळा केले त्यांना चमकवण्याचा प्रयत्न शैलेश करतोय. बाबूराव पाटील आणि खेळाडू एवढे चांगले आहेत की टीम 2 बनतायत चांगल्या. चांगली मजा येईल मॅच बघायला. बाबूराव पाटील पुन्हा दाखल झाला आणि बाबूराव पाटील आणि पृथ्वीराज मध्ये एक वेगळी मजा येईल दोघांमध्ये. जेव्हा बाबूराव पाटीलच्या समोर अतुल भालेकर येईल तेव्हा मॅच बघायला वेगळी मजा येईल. मजा तो है भाई, की बॉस चषक आहे 2025. शिवाजी तो बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त हा सोहळा. चांगला चेंडू, थोडासा आपण पहिला वाईट एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये होईल ऍड. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. यानंतर ज्योती एंटरप्राइजेस विपक्ष छत्रपती शाहू महाराज शाहूवाडी अशी मॅच यानंतर खेळली जाणार आहे. लफ केला जातोय. पृथ्वीराज यादवच्या बॅट मधून येईल धमाका.
बॉस चषक 2025 चा येईल आणखीन एक देखणा षटकार जो कव्हर करेल डीप स्क्वेअर लाईक. अप्रतिम फटका. अंदाज आपला हा त्याचा अंदाज आहे पृथ्वीराज जाधव ज्यांना आताही आपण पाहिलं तर नो लुक शॉट आजही चर्चेत राहतो त्या सोशल मीडियावरती. थोडासा बाहेर ठेवला पंचांकडे पाहिला अंपायर सांगतात व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा धाव. अंपायरला वाईट चेक करायचा. येस या अंपायर का रिव्ह्यू है. इट्स अ वाइट बॉल. It's a fair delivery. Thank you. It's a fair delivery. की ज्या पद्धतीने हा चेंडू हाताळला थोडा अंपायर मध्ये तुम्ही पाहिलात. लॉफ केला जातोय पृथ्वीराज जाधवच्या बॅट मधून येईल आणखीन एक धमाका. या खेळाडून आतापर्यंत बऱ्याच गोलंदाजांना आसमान दाखवलंय आणि याही मॅच मध्ये तो तसाच परफॉर्मन्स करतोय पृथ्वीराज जाधव. त्याच्या बॅटच्या समोर आलेला चेंडू आतापर्यंत सीमारेषेच्या बाहेर पोहोचवण्यामध्ये यश त्याला भेटलंय. बॅटच्या समोर आलेला चेंडू मैदानामध्ये थांबेल काय कारण की ज्या पद्धतीने फलंदाजी पृथ्वीराज जाधवची चालू आहे टीमच्या धावसंख्येला मात्र चकाकी देतच चाललाय 28 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात आणि तब्बल चेंडूचा खेळ झालाय तब्बल 3 बाकी आहेत चेंडू 2. ओव्हर क्रमांक 3 बाबूराव पाटीलच्या समोर अगदी पृथ्वीराज जाधव या दोघांमध्ये चाललेली चुरस 3 चेंडू मध्ये 2 षटकार आतापर्यंत आलेत बाकी आहेत 2 चेंडू. लढावं एकट्यालाच लागतं. जेव्हा संपूर्ण टीम तुमच्याकडे आशेने पाहते तेव्हा खेळावं तुम्हालाच लागतं. जिंकल्यानंतर संपूर्ण जग गोळा होतं पण ते काही कामाचं नसतं कारण की संघर्षामध्ये तुम्ही संघासोबत किती वेळ उभा राहिलात ते महत्वाचं असतं. या मॅच मध्ये राहिलाय पृथ्वीराज जाधव उभा. या विकेट सर बॅटिंग करण्याचा प्रयत्न विकेट किपर चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय. डॉट बॉल. एक षटकार एक डॉट परत षटकार परत डॉट म्हणजे एक तेरी एक मेरी कभी खुशी कभी गम अशी राहिली आतापर्यंतची ओव्हर. तब्बल एक चेंडू अजूनही बाकी आहे. 1 to go. गती परिवर्तन पुन्हा फसवलं अगदी डॉट बॉलचा इशारा कारण की ज्या पद्धतीने चेंडू बॅटला लागला नाही आणि त्यानंतर लगेच अंपायर कडे पाहिलं की देतो वाईट अंपायरने सांगितलं नाही आहे डॉट. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या आहे 28 धावा. धावा कमी दिसत आहेत थोड्याशा 28. चांगली बॉलिंग अटॅक म्हणता येईल कारण की अजूनही मल्हार सारखा गोलंदाज बाकी आहे. त्याच्या आधी आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजीसाठी बाहेर काढला जाऊ शकतो. अजयला कारण की या ज्या ओव्हर आहेत त्या 6 चेंडूच्या नाही आहेत 5 चेंडूच्या आहेत म्हणजे तुमच्याकडे 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडू मध्ये तुम्ही किती धावा गोळा करतात याच्यावरती टार्गेट ठरेल. अतुल भालेकर पहिला चेंडू अतुल भालेकरच्या बॅट मधून पंचता आलाय आणि तदनंतर पकडली अप्रतिम कॅच. या टीमची फायटर जेट अर्थातच पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा फायटर अतुल भालेकर होईल आउट. चांगला कमबॅक दोन्ही टीम माना की दोन्ही टीम के सामने पाटण नाम है म्हणजे जिंकलं कोणीतरी पाटण वॉरियर्स विजय होईल असं म्हणता येईल. मात्र या दोन्ही टीम मध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूला आपला खेळ दाखवायचा आहे की होय आय एम द बेस्ट आणि हाच बेस्ट खेळ प्रत्येक जण दाखवतोय. अतुल भालेकरची विकेट आल्यानंतर जी पोकळी तयार झाली टीमला ती भरून काढायची आणि ती भरून काढण्यासाठी संदीपला मैदानामध्ये पाठवलं म्हणजे सँडी.
संदीप दाखल झालाय. कारण की प्रशांत बोत्रे सारखा खेळाडू अजूनही मागे ठेवलाय. हुकमी एक का यॉर्कर एक फटका. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ स्ट्रोक. हेलिकॉप्टर स्ट्रोक. बॉस चषक 2025 चा एक देखणा फटका सँडीच्या बॅट मधून. वा, तर रिप्ले पहा ज्या पद्धतीने हा फटका खेळला. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल. इट जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाव. व्हॉट अ स्ट्रोक. हेलिकॉप्टर बाहेर काढला, अगदी लँड झाला सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑन रिजनला पोहोचवला. बॉस चषक 2025 चा आणखीन एक चांगला देखणा फटका. गती, वेग वेग. हा चेंडू पडल्यानंतर प्रत्येक जण बोलला व्हॉट अ बॉल. कारण की हा चेंडू नाही सहजा तुम्ही बघू शकत. काय वेगानं गेला हा चेंडू. अतिवेग, अतिवेग धारण केला या गोलंदाजानं. आणखीन एक वेगवान चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट रिजनला. फक्त टायमिंग आणि टायमिंगचा खेळ आहे भाऊ. ताकद वगैरे काही नाही. रबर बॉल मध्ये टायमिंग आणि टायमिंग वरती संपूर्ण गेम. कारण की आत्ताचाही चेंडू वेगवान हाताळला आणि तदनंतर संघाची धावसंख्या 34 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. फोर्टी 40 धावसंख्या आणि आत्ताची एक पकडून 41 41. आई चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न. हाताच्या खालून निघून जातोय की काय. अगदी डिक्लेअर मध्ये असेल आणि इथे धावा येत आहेत. या ओव्हर मध्ये बऱ्याच धावा आल्यात. संघाची धावसंख्या आता 42 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. ओव्हर क्रमांक 3-4 चाही खेळ संपला. तब्बल 5 चेंडू 4 ओव्हर मध्ये देखील झालेत आणि आता 5व्या ओव्हर मध्ये आपण येतोय. ओव्हर क्रमांक 5. दोन्ही कॅप्टन्स तयार राहा. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर कॅप्टन, छत्रपती शाहू महाराज शाहूवाडी कॅप्टन. या कॅप्टन टॉस करूयात आपण. यावेळी देखील लॉफ करण्याचा प्रयत्न. पृथ्वीराज यादवच्या बॅट मधून एक सिंगल धाव. दुसरीसाठी नकार दिलाय. जागा सोडली. सँडीला नकार दिलाय. मल्हार आलाय गोलंदाजीसाठी आणि आता मल्हारचे बाकी आहेत तब्बल 4 चेंडू. 43 धाव संख्या ही आता स्कोर कार्ड वरती सजली आहे. 43 मल्हार गोलंदाजीसाठी. फुलटॉस चेंडू हाई लॉफ केलाय. खेळाडू आहे बाबूराव पाटील. चेंडू पर्यंत पोहोचतील. एक सिंगल धाव. बाबूराव पाटीलचा थ्रो चांगला आहे. एकच सिंगल धाव. 2 चेंडू मध्ये दिले तब्बल 2 धावा. आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 44 आणि बाकी आहेत तब्बल चेंडू 3. पडल्यानंतर एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये होईल ऍड. 45 वरती धावसंख्या आता जाऊन पोहोचेल. पाटण वॉरियर्स ए संघ, अतुल भालेकरची टीम. पाटण वॉरियर्स ब संघ, अगदी बाबूराव पाटील याची टीम आणि दोन्ही संघ एकमेकांसमोर आहेत. या पाटणचे संघ पाटण वॉरियर्स या नावानं खेळतायत आज. चांगला चेंडू हाताला. कमबॅक केलाय गोलंदाजानं. कारण की हा जो गती परिवर्तन चेंडू होता, जो पृथ्वीराज यादव बॅट वेगानं फिरवतो, टायमिंग जज खेळतो, त्याला फसवणारा हा चेंडू होता. आणि आता चेंडू बाकी आहेत फक्त 2 चेंडू शेवटचे. 45 धावा. 45 बॅटीच्या टॉप एजला अगदी निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. आता शेवटचा चेंडू. मल्हारनं या मॅच मध्ये कमबॅक केलाय गोलंदाजी करत असताना. ज्या पद्धतीने युटर्न घेतला या धावसंख्येनं. चांगली बॉलिंग अटॅक, चांगली गोलंदाजी अटॅक, चांगला अनुभव मल्हारनं दाखवला.
पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये हा मल्हार नेहमी चमकतो, नेहमी आपली गोलंदाजी दाखवतो आणि शेवटचा जरी एक चेंडू बाकी असला तरी मल्हार या शेवटच्या चेंडूवरती कुठे धावा जाऊ नये यासाठी फिल्डिंग देखील बदलतोय. ही गोलंदाजांसाठी घेतलेली काळजी त्याची. गती परिवर्तन, चांगला चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा, नॉन स्ट्रायकिंग एंडला. एका चेंडूवरती पृथ्वीराज यादवला माहिती आहे हा एक चेंडू जर मोठा फटका आला तर धावसंख्या 50च्या पार जाऊ शकते टार्गेट. तोच प्रयत्न त्याचा ठेवण्याचा राहिलाय. लफकण्याचा प्रयत्न सरळ बॅटीवरती आला नाहीये. विकेट किपरला धावावं लागेल. मल्हार स्वतःहून जातो स्ट्रायकिंग एंडला, कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंडला. फेकी होऊ शकते का? नाही. एक 2 धावा इथे कंप्लीट केले. तिसऱ्या धावेसाठी होईल आउट, रन आउट. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 49 आणि 50 धावेचा आहे टार्गेट पाटण वॉरियर्स बी या संघाला. 50 धावेचं टार्गेट. चला कॅप्टन या ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर, विपक्ष छत्रपती शाहू महाराज शाहूवाडी. कॅप्टन दोन्ही कॅप्टन या टॉस साठी. करूयात आपण टॉस. पन्नास धावेचं टार्गेट. मजा आहे. मॅच प्रत्येकाचं लक्ष आहे. सहाले हा मग 49 आणि 50 धावेचं टार्गेट. छत्रपती शाहू महाराज शाहूवाडी कॅप्टन या टॉस साठी. कॅप्टन या टॉस साठी शाहूवाडी कॅप्टन आहे ना, टीम आहे ना, या मग. फिफ्टी रन्स टू विन. 50 धावेचं टार्गेट. चला मॅचला लगेच सुरुवात करा टीम.
चला मॅचला करूया सुरुवात. अतुल भालेकर ओव्हर क्रमांक 1 मध्ये दाखल होतोय आणि अतुल भालेकरच्या समोर शैलेश काळे आणि बाबूराव पाटील या दोघांनी मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर नॉकआउट अशी खेळी केली. बिनबाद खेळ त्यांचा राहिला. 50 धावेचं टार्गेट. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू लॉफ केलाय, स्क्वेअर कट केलाय. चेंडू अगदी हवेमध्ये. कॅचचा दिलाय कॉल. विकेटचं पतन. शैलेश काळेला केले आउट. काय चुरस आहे. अतुल भालेकरच्या विरोधामध्ये पहिला चेंडू अप्पर कट करण्याचा प्रयत्न. बॅटीच्या टॉप पेजला कॅच पकडली. नितीन कदम तिथे उभा होता. कोणतीही चुकी नितीन कदमने केली नाहीये. अप्रतिम कॅच. संतोष सूर्यवंशी दाखल झाला. संधी भेटले संतोष सूर्यवंशीला. मी म्हणाली ही संधी दिली आहे कारण की मागील मॅच मध्ये दोन्ही फलंदाजांनी बाबूराव पाटील आणि शैलेश काळे या दोघांनीच चांगला खेळ केला होता. कोणतीही विकेट पडली नव्हती. त्यानंतरचे खेळाडू आपल्याला बॅटिंग करताना दिसले नाहीयेत आणि आता संतोष सूर्यवंशीला संधी भेटली या मॅच मध्ये. 50 धावा करायचे तुम्हाला 24 चेंडू मध्ये. पहिला चेंडू होती एक मोठी विकेट. नाराज असेल शैलेश काळे कारण की जे रुकेगा तो टोकेगा. थांबला नाहीये तो. लवकर माघारी आलाय जवळ मॅचच्या दिशेनं. सोडून दिला हाही चेंडू. अगदी आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. अंपायर करतील चेक. रिलॅक्स. अंपायर चेक करतायत. थर्ड अंपायर केला जातो चेक. अंपायरनं मागितले ही रिव्ह्यू. येस इट्स अ क्लिअर. यॉर्कर. व्हॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू खेळून त्याच कल्पकतेने काढलाय संतोष सूर्यवंशीनं. कारण की या यॉर्कर बॉलला खेळत असताना संतोषनेही ती चालाकी दाखवली. मात्र हा चेंडू अतुल भालेकरचा होता. स्पेशल 1 यॉर्कर. 50 धावा या मॅच मध्ये करायचे तब्बल. बाबूराव पाटील जोपर्यंत मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत पाटण वॉरियर्स ब संघ जीवित आहे. चांगला चेंडू हाई हाताळण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर ज्या पद्धतीने बाउन्स झालाय. शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर मध्ये जाईल एक धाव. अतुल भालेकरच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झाला. धाव संख्या 3. बाकी आहेत तब्बल 2 चेंडू. व्हॉट अ बॉल. हाई चेंडू चांगला हाताळला. हाफ ट्रॅक. कारण की हा जो चेंडू आहे जो आपण पाहिलं तर अगदी फलंदाजाच्या नाकाच्या जवळून कानाच्या बाजूने जातो. शिट्टी मारत जातात हे चेंडू. अजूनही ओव्हर क्रमांक 1 मध्ये षटकार आला नाहीये. कोणताही मोठी धाव संख्या आली नाहीये. मोठा फटका आला नाहीये. कारण की जी पहिली विकेट भेटली आहे तिथून आपण पाहिलं तर थोडासा दबाव टाकलाय जो अतुल भालेकरनं. या पाटण टेनिस क्रिकेटचा एक वेगवान गोलंदाज मलिंगा. हाई फुल टॉस चेंडू लॉक करण्याचा प्रयत्न. सिंगम आहे. चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल धाव. फेकी चांगली. दुसरी धाव अडचणीमध्ये. विकेटचं होईल पठण. रन आउट होईल संतोष सूर्यवंशी. गरज होती का दुसऱ्या धावेची. दुसरी धाव घेत असताना संतोष सूर्यवंशीला बाद व्हावं लागतंय. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपलाय.
टीमची टोटल आपण पाहिली तर फक्त 4 या धावसंख्येवरती मल्हारला मैदानामध्ये पाठवलंय, कारण की मॅच अजून संपली नाहीये, मॅच आत्ता चालू झाली आहे. मॅचची चुरस बाबूराव पाटील मॅच घेऊन खेळतोय का, संतोष मॅच घेऊन खेळतोय का. ओव्हर क्रमांक 2 साठी गोलंदाज तयार केला जातोय. ऋषी पाटील ओव्हर क्रमांक 2 साठी. याही गोलंदाजानं पाटण वॉरियर्स या संघामधून एक चांगला परफॉर्मन्स दाखवला. तदनंतर डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड टीम मधून या खेळाडूला उचलला पाटण वॉरियर्स टीम मध्ये एक ऑफिशियल गोलंदाज म्हणून, आणि त्यानंतर या गोलंदाजानं अष्टपैलू खेळ दाखवला. आणि आज ती वेळ आहे पाटण वॉरियर्स ब संघासमोर जिथे मल्हार आणि बाबूराव पाटील सारखे खेळाडू आहेत आणि त्याच्या समोर आपला परफॉर्मन्स दाखवायचा आहे. शिवाजी जाधव बॉस यांचा वाढदिवस, ज्यानं पाटण तालुका टेनिस क्रिकेट संपूर्ण स्वप्न साकार केलं. पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा संस्थापक अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा विद्यमान अध्यक्ष राहिला, ज्याने पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये क्रिकेटच्या विश्वामध्ये कमी काळामध्ये आपलं नाव मोठं केलं, ते टिकून ठेवलं. असा शिवाजी जाधव बॉस आणि त्यांचा वाढदिवस. अपकट फटका चांगला आहे, मल्हारच्या बॅट मधून येतोय. या मॅचला जिवंत करणारा हा षटकार. हा फक्त षटकार नाहीये, एखाद्या तेलामध्ये फोडणी टाकावी आणि तदनंतर मॅचला फोडणी बसावी असा हा षटकार. कारण की हा षटकार मारला काय शैलेश काय, उठून सीमारेषेच्या जवळ गेला काय आणि आवाज दिला, बायगा माझा. हा आवाज वाढला या मॅचनं. ही चुरस आहे, ही लढत आहे, ही गंमत आहे, ही वेगळी एनर्जी देणारी मॅच आहे. हा कमबॅक करणारा चेंडू ऋषी पाटीलचा. एका चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू आपण पाहिलं कमबॅक, डॉट बॉल, एक तेरी एक मेरी, एक षटकार एक डॉट. पहिला टप्प्यात होता, तदनंतर षटकार गेला. आता टप्प्यात असला तरी चेंडू वेगवान होता. आत्ताचा टप्पा ऋषीचा होता. अगदी विकेटचं पतन, बॅट स्विंग अँड मिस. पहा आवाज, हे आवाज आहे आता प्रमोदचा आवाज. हा आवाज आहे, कारण की इकडून विकेट पडला की तिकडून आवाज आहे, तिकडून विकेट पडला की इकडून आवाज आहे. आग इधर भी लगी है, आग उधर भी लगी है, आग दोनों तरफ बराबर की लगी है. क्योंकि ऑलरेडी पाटण वॉरियर्स बी टीम कमी खेळाडू घेऊन खेळते. प्रमोदलाही माहिती आहे विकेट सांभाळून घेणं महत्वाचं, कारण बाबूराव पाटीलला जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. आज बाबूराव पाटील नॉन स्ट्राईकला उभा आहे. बाबूराव पाटील स्ट्राईक वरती असला तर चांगला परफॉर्मन्स होऊ शकतो, मॅच बनवू शकते. 50 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये करायचंय पूर्ण, आणि त्यासाठी संपूर्ण पाटण वॉरियर्स ब संघ मैदानामध्ये बॅटिंग करत असताना हाई चेंडू आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. कमी गतीचा चेंडू, डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडू, ओव्हर क्रमांक 2. ऋषी पाटीलने एक चांगला कमबॅक केला या मॅच मध्ये, पण पहिला चेंडू जसा षटकार आला आणि त्यानंतरचे आलेले वेगवान चेंडू. आता फक्त एक त्याचा उर्वरित वैयक्तिक चेंडू बाकी आहे, त्यानंतर होईल ओव्हरची समाप्ती. फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. पुढचा पाय अगदी आपण पाहिलं थोडासा बाकवून मागच्या पायावरती थोडा बसला होता. लॉफ करण्याचा प्रयत्न, मात्र डिक्लेअर मध्ये जाईल एक धाव, एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने आता 2 षटकांचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या अगदी 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. नितीन कदमला आणलंय गोलंदाजीसाठी. मालदनचा सिंगम, पाटणचा सिंगम, नितीन येईल आता गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 3. ओहो, फुल टॉस चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा. पहिलाच भीमर, तदनंतर आपण पाहिलं तर दुसरी धाव अगदी वेगानं. सचिनची गती पाहताय धावण्याची. नो बॉल, त्यामध्ये 2 धावा, आत्ताच्या 3 धावा. येणारा चेंडू फ्री हिटचा,
मॅचची सिच्युएशन बदलणारा हा कदाचित तो नो नाहीये ना जिथे मॅच बदलू शकते. टीमची टोटल आपण पहिली तगदी 14-14. फ्री हिटचा चेंडू बाबूराव पाटील साठी. बाबूराव पाटील आहे तर मुमकिन आहे, बाबूराव आहे तर मॅच आहे आणि बाबूराव उभा आहे तर या मॅच मध्ये पाटण वॉरियर्स बी संघ जिवंत आहे. गती परिवर्तन, लॉफ करण्याचा प्रयत्न, कट केला चेंडू, टर्न केला. नितीन कदम देखील हुशार आहे. याच मैदानामध्ये प्रॅक्टिस मधून मोठे झालेले खेळाडू आहेत. इट्स अ व्हेरी चालाक ब्रो. बॅकफुटला शरीरावरती आदळतोय हा चेंडू. वेगानं लागतात हे चेंडू. सिक्का देतात, एक पंच देतात, एक स्टॅम्प देतात. हे चेंडू शरीरावरती आदळतात तेव्हा. 15 धावा. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. पुढे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा फसला. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावा आता ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. सचिन दुसऱ्या बाजूला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एक डान्सिंग डाऊन दी विकेट करून मला धावा येतील का, आणि हा त्याचा प्रामाणिक प्रयत्न राहिला. लफ केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन. चेंडू थोडासा थांबेल, स्टॉप होईल. आउटफील्ड थोडी स्लो आहे. या 2 धावा इथेही कंप्लीट केल्या जातात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण सध्या आहोत. 2 धावा आपण पहिले तर कंप्लीट केल्या आणि त्या 2 धावेच्या मदतीने आता टीमची टोटल 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 50 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत विजयासाठी. मात्र त्या 50 पर्यंत पोहोचण्यासाठी कामही झक्कास करावं लागेल. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. ओव्हर क्रमांक 3 आतापर्यंत नितीन कदमच्या नावावरती राहिले. नितीन लॉफ केला सरळ बाठीवरती, पंच झाला आणि त्यानंतर मात्र चेंडून गाठली आहे सीमारेषा. अंतर होईल पार. येईल आणखीन एक षटकार सचिनच्या बॅट मधून. पाटण वॉरियर्स ब संघाला आशा अपेक्षा आशेचा किरण दाखवणारा या षटकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 24 या आकड्यावरती. नशीब माइक वर तो बोलला नाही. विचार करा, या खेळाडूंना प्लेअर ऑन माइक ठेवलं तर काय होईल. तीन षटकांचा खेळ झाला. संघाची धावसंख्या 24. येणारे तब्बल 10 चेंडू आणि विजयासाठी तब्बल लक्ष्य आपण पाहिलं तर 26 धावेची गरज. 10-26. बाबूराव पाटीलला एक वेगळा आत्मविश्वास दिलाय शैलेश काळेनं. त्यानंतर आपण पाहिलं तर बाबूराव पाटील कडून देखील वेगळी अपेक्षा संपूर्ण टीमला. मात्र अशाच वेळी गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर विशाल वरंडे ओव्हर क्रमांक 4 साठी. हाही गोलंदाज जो चेंडू टर्न करतो त्यासाठी ओळखला जातो. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न हवेमध्ये जरूर आहे. कॅचचा कॉल दिलाय. कॅच जर पकडली तर जल्लोष होऊ शकतो. कॅच होती ड्रॉप. अवघड होती कॅच, अवघड होती. की अतुल बालेकर साठी ही कॅच ज्या पद्धतीने हवेमध्ये फिरत होता, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, तो चेंडूच्या खाली आला आणि तोपर्यंत चेंडू हातातून निसटलाय. मात्र बाबूराव पाटीलला भेटलेल्या जीवदानाचा तो उपयोग करून घेईल का. पाणी प्लीज. हाई चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव. बाबूराव पाटील इमर्जन्सी पाणी. हे पाणी घेऊन शैलेश धावत गेलाय. त्याला पाणी नाही द्यायचे. कहाणी सांगायची एक छोटीशी की ही पाणी पोचल्यानंतर कहाणी राहील वेगळी मॅचची. भाऊ ही मॅच नाहीये, पाटण तालुक्याचं लक्ष या मॅच वरती आहे.
कारण की जी माझी चर्चा चालली अक्षय ती जो 1 मिनिट आहे आता ड्रिंक ब्रेकचा जो बाबूराव पाटीलनं घेतला तिथे मॅच बनणार भाऊ. मॅच बनेगा. शैलेश काळे फक्त पाणी घेऊन गेला नाही तो सगळ्यांच्या खोड्या काढून परत आलाय. सवय मॅचच्या दिशेनं बाबूराव पाटील मध्ये संपूर्ण टीमची अपेक्षा आकांक्षा या मॅच मध्ये आपण पाहिली तर एक वेगळीच रंगत. टीमची टोटल अगदी आपण पाहिलं तर 27 या आकड्यावरती 27 50 धावा या मॅच मध्ये विजयासाठी हव्यात. आता तब्बल चेंडूचा खेळ आपण पाहिले तर बाकी आहे 9 विकेटचं पतन. कहाणी बदलली. कहाणी जैसे ते वैसे राहिली. हात आले डोक्यावरती कारण की बाबूराव पाटील जो शेवटचा अपेक्षा आणि आकांक्षा देणारा खेळाडू होता तो मात्र होतोय आउट. संपूर्ण बाबूराव पाटील आपण पाहिलं थकला होता. ड्रिंक ब्रेक त्यानं घेतला आणि त्यानंतर त्याला मोठे फटके खेळणंच महत्वाचं होतं. चांगली विकेट म्हणू शकता तुम्ही गोलंदाजी करत असताना आकाश विशाल वरंडेच्या नावावरती राहिले त्यासाठीच त्याला बाहेर काढलं होतं. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत आणि त्यानंतर आपण पाहिलं तर ओहो यावेळी देखील आपण पाहिलं तर लफकण्याचा प्रयत्न सर बॅटीनं जरूर केलाय. सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा वेगानं घेतलेत. फेकी तर केली आहे. या 2 धावा अति वेगानं कंप्लीट केल्या जातात. मॅच सोडली नाहीये अजून पाटण वॉरियर्स ब संघानं. मॅच सोडणार नाहीयेत. 7 चेंडून तब्बल 21 धावेची गरज आहे. 7 चेंडू 21 हे समीकरण या मॅच मध्ये. वॉट बॉल अगदी यॉर्कर. या यॉर्कर वरती उत्तर नव्हतं. या यॉर्कर वरती आपण पाहिलं तर कुठली हालचाल नाही. डॉट बॉल येईल. लॉफ करण्याचा प्रयत्न सर बॅटीनं लॉफ केलाय. कहाणी बदलू शकते. कहाणी वेगळी राहू शकते. जेव्हा वेळ वाईट असते ना तेव्हा संघर्ष आपल्यालाच करावा लागतो. जेव्हा प्रत्येक जण तुमच्या हारण्याची वाट पाहतो तेव्हा जिंकण्याची मजा ही वेगळी असते. ही मॅच आता येऊन पोहोचले. तब्बल चेंडू राहिलेत आता शेवटचे 5 आणि विजयासाठी गरज आहे 15 धावेची. 5 चेंडू 15. व्हाट अ मैच. कारण की ये अब जो बोला है मैच जिंकल्यानंतर ते ठीक है बर मैच अगर हाथ से गेला तो उसका इंतजार क्या होगा. प्रमोद कदम हा असा गोलंदाज आहे जो शेवटच्या ओव्हरची वाट बघतो. प्रमोदला पहिली ओव्हर तोला नाही. मला शेवटला तुम्ही ओव्हर द्या आणि शेवटच्या ओव्हर मध्ये मॅच टर्न करणारा प्रमोद कदम. 5 चेंडू 15. 50 धावेची मॅच होती. 50 धावेचं टार्गेट होतं. पावसाने देखील थोडासा आता जोर चालू केलाय. हळूहळू पावसाही संतधारा चालू झालेत पावसाच्या. शिवाजी द बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त बॉस चषक 2025. चला स्पीडअप घ्या प्लीज टीम. स्पीडअप घ्या प्लीज. चला थोडस स्पीडअप घ्या. चला स्पीडअप घ्या टीम. शेवटचे 5 चेंडू. धावा आहेत 15.
शेवटची काही 5 चेंडून तब्बल 15 धावेची गरज. पाटण वॉरियर्स ए संघ, पाटण वॉरियर्स बी संघ असे दोन्ही संघ आपण पाहतो एकमेकांसमोर. येणाऱ्या पावसामध्ये पंच देखील भिजण्याचा आनंद घेत आहेत वा ते सांगतात आम्हाला आणखीन आनंद येतो. चला मॅचला सुरुवात करा प्लीज. प्लीज चला मॅचला सुरुवात करा प्लीज. टीम पाटण वॉरियर्स प्लीज मॅचला सुरुवात करा. ए टीम. कारण की प्रमोद कदम नंतर पृथ्वीराज यादवच्या हातामध्ये चेंडू देताना दिसते टीम. सुरुवातीला प्रमोद कदम गेला. प्रमोद कदम नंतर थोडीशी प्लॅनिंग झाली. पृथ्वीराजने सांगितलं असेल आम्ही गोलंदाजीसाठी जातो. वेलकम, सुस्वागतम. खऱ्या अर्थानं आम्ही ज्यांचं स्वागत करतोय या स्पर्धेसाठी, ज्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं प्राइज स्पॉन्सरशिप केलं गेलंय. या संपूर्ण पाटण तालुका टेनिस क्रिकेटसाठी असलेला आपण पाहिलं तर एक महत्वाचे स्पॉन्सर. आज पाटण तालुका टेनिस क्रिकेट एकवाडी 11चं विद्यमान अध्यक्षपद त्यांच्या खांद्यावरती आणि त्यांच्या माध्यमातून सर्वात मोठी गोपीदादा सूर्यवंशी साहेब यांच्या नावानं आपण पाहिली तर इर्ती मैदानामध्ये नाईटची सर्वात मोठी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आयोजित केली गेली ते आपण पाहिले तर त्याचा शिवसेनेचे उपशहर प्रमुख ऐरोली विधानसभेचे आमचे सन्माननीय आदरणीय गोपीदादा सूर्यवंशी शेठ या काळगाव विभागाचे या पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे गोल्डन मॅन, त्यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. ज्या व्यक्तीने आपण पाहिलं तर अर्थातच पाटण तालुका टेनिस क्रिकेटसाठी एक महत्वाचा हातभार दिला. 4141 इट्स नॉट अ नेम, इट्स अ ब्रँड. आणि 4141 ब्रँड जेव्हा नवी मुंबईमध्ये असतो सातत्याने गोपीदादा सूर्यवंशी साहेब यांचं संपूर्ण प्रेम दिसून येतं. आणि याही स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केलंय. आम्ही त्यांचं मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम गोपीदादा सूर्यवंशी शेठ, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. अंपायर 2 मिनिटं. आत्ताचा 1 रन आहे का? 4 चेंडू 14. जाऊया मॅचच्या दिशेनं. अनिल दादा वेलकम. लफ केला जातोय. 4 चेंडू 14 धावेची गरज. आता या मॅचची कहाणी बदलली आहे. आता 3 चेंडू आणि विजयासाठी तब्बल गरज आहे. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 8 धावेची गरज. व्हॉट अ स्ट्रोक यार. योगेश, व्हॉट बॅटिंग अजय. गोलंदाजी अजयची चांगली राहिली, बॅटिंग अजयची चांगली राहिली. व्हॉट अ मॅच. 3 चेंडून तब्बल 8 धावेची गरज. मॅच बनली पूर्णपणे. लफ करण्याचा प्रयत्न, पकड, चेंडू डिपेक्सच्या कव्हर रिजनच्या बाहेर निघून जातोय. व्हॉट अ मॅच. परिस्थिती बदलते मित्रा, फक्त तू संयम ठेव. परिस्थिती बदलता येते जर संयम असेल तर. काय मॅच आहे. जेव्हा प्रत्येक जण तुमच्या पराभवाची वाट पाहतो तेव्हा जिंकण्याची मजा वेगळी असते भाऊ. आणि या मॅच मध्ये तब्बल 2 चेंडूंना आता 2 धावेची गरज. आपल्या संपूर्ण टीमची गुणवत्ता दाखवणारा हा खेळ चालू आहे सध्या. कौन कहता है बादाम खाने से अक्कल आती है मेरे दोस्त, ठोकरे खाने से अक्कल आती है. अजयने या मॅच मध्ये खाल्ले ठोकरे आणि त्यानंतर ही मॅच बनवली आहे. आग लावली. वेळ वाईट असतो तेव्हा संघर्ष तुम्हालाच करावा लागतो आणि जेव्हा तुम्ही करून दाखवता तेव्हा जग बोलतं भाऊ कसं करून दाखवलं. 2 चेंडू 2. व्हॉट अ मॅच. यावेळी देखील आपण पाहिलं तर एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली. मॅच येऊन पोहोचले. 1 चेंडू 1 धाव करावीच लागेल. 1 चेंडू 1. दगदग वाढवणारी मॅच, टेन्शन वाढवणारी मॅच. शैलेश काळेचा हात डोक्यावरती, प्रत्येक जण चिंतेमध्ये, काहींचे हात अगदी कमरेवरती. हाय व्होल्टेज मुकाबला. कलगी तुरा तू तुम्हे में रणधुमारी है. धाडस करत राहायचं. जो धाडस करतो ना त्याच्या समोर यश येतं. पृथ्वीराज यादव एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर सचिन अस्वले.
आणि संपूर्ण अतुल भालेकरनं संपूर्ण स्क्वॉड आता जवळ आणली आहे. वॉट अ मॅच यार. 50 धावेचं टार्गेट. एक चेंडू एक वरती येऊन पोहोचले. पाने को अभी कई मुक्काम बाकी है. इस खेल का कई इंतजार बाकी है. अभी तो नापी है पूरी जमीन, आगे पूरा आसमान बाकी आहे. हा एक चेंडू आहे तो जो पूर्णपणे मॅचला बनवणार आहे. एक चेंडू एक धावेची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला कलगीतुरा तुतुमे में रणधुमारी रण संग्राम. या मॅच मध्ये आनंद देणारी मॅच. विजय नेहमी शांततेत मिळवायचा असतो आणि हाच विजय मिळवेल कोणती टीम. पुढे येण्याचा प्रयत्न आणि पाटण वॉरियर्स ब संघ या मॅच मध्ये विजेता. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. इतिहास घडवला या टीमनं, एक रेकॉर्ड केला या टीमनं. लढावं एकट्यालाच लागतं. जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा सगळे जण बोलतात करून दाखवलं. शैलेश काळेला पाहताय. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. आणि संपूर्ण तालुका बोलतो 2025 बाबूराव पाटीलचाच आहे. कारण की बाबूराव पाटील ज्या तालुक्यात आहे, ज्या टीम मध्ये तो जिंकतच राहतो. रिप्ले पहा, हा शैलेश काळेचा रिप्ले. त्यानं फुलवला हा पिसारा, तदनंतर थोडस डिवसला आणि ही नागिन त्यांनी बाहेर काढली. वा, श्रीलंका वर्सेस बांगलादेश मध्ये अशीच नागिन बाहेर निघालेला. वा बाबा, मजा आली. पाटण वॉरियर्स ब संघ. अजय, मी विनंती करेल आपण या स्टेजवरती. अजय या मॅचचा हिरो राहिला. अजय ज्यानं खेळ अप्रतिम केला. लाईनअप, या लाईनअप मध्ये या संपूर्ण टीम टॉस साठी